नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. 25 जून झालं आणि 25 जूनच्या माध्यमातून बऱ्याच 50 वर्षाच्या अगोदरच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये लावलेली ती आणीबाणी आज ज्या पद्धतीनं मूलभूत अधिकारावर सुद्धा गदा आणणारी होती आणि मूलभूत अधिकारांची सुद्धा पायमल्ली कशी होते त्याचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणून त्या आणीबाणीला पाहायला गेलं. पण ही आणीबाणी ज्या पद्धतीनं देशात लागू झाली आणि आणीबाणीची परिस्थिती का आली याचं विवेचन मात्र करणं फार गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. कारण या आणीबाणीला जन्म घालणारे आणि या आणीबाणीमध्ये ज्या पद्धतीची सक्रियची भूमिका निभावणारे हे आमचे मराठवाड्यातील लोक, मराठवाड्यातील तत्कालीन विद्यार्थी, ते विद्यार्थी की ज्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव होती की सामाजिक वलयामध्ये जर विकास घडवायचा असेल तर विकासाच्या माध्यमातून अनेक प्रश्न हे ऐरणीवर घेतले पाहिजेत. त्याच्यातला प्रमुख मुद्दा होता बेरोजगारी, दुसरा मुद्दा होता वाढलेला फोपावलेला भ्रष्टाचार, तिसरा मुद्दा होता ज्या पद्धतीने शिक्षणाच्या व्यवस्था आमच्या मराठवाड्यात तुटपुंज्या होत्या. फक्त संभाजीनगर, आजचं संभाजीनगर आणि त्यावेळेस औरंगाबाद यापुरती शिक्षणाची दालनं ही उघडी होती. बाकीच्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं असेल तर प्रत्येकाला स्थलांतर करून संभाजीनगरला यावं लागत होतं. अशी त्यावेळेची परिस्थिती. आणि चौथी गोष्ट म्हणजे जनतेमध्ये ज्या पद्धतीची भावना निर्माण झाली आणि ज्या पद्धतीचा भ्रष्टाचाराचा विषय मी मांडला की म्हणलो की भ्रष्टाचार की सर्वसामान्य माणसाला दैनंदिन गरजेसाठी सुद्धा लागणाऱ्या गोष्टीवर इतक्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला होता की त्या गोष्टी सुद्धा मिळणं अशक्य झालं होतं. त्यामुळंच कदाचित या आणीबाणीच्या काळात एक सगळ्यात मोठी घोषणा दिली जायची, वारी ते इंद्रा तेरा खेल, खा गई राशन पी गई तेल. या पद्धतीच्या घोषणांमध्ये ही आणीबाणी विद्यार्थ्यांनी घडवून आणली, जो उमेदीच्या काळातला होता, जो या संघर्षासाठी पेटून उठला होता. परंतु तत्कालीन परिस्थितीमधले जे आमचे मायबाप होते किंवा स्वतःला या मराठवाड्याचे मायबाप समजून स्वतःला घोषित करायचे, त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टीला मराठवाड्यापुरतच मर्यादित ठेवलं आणि याला मराठवाडा विकास आंदोलन या नावाछत्राखाली फक्त मराठवाड्यात दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु ती निखारा किंवा वनवा जेव्हा पेटतो ना, तो पेटलेला वनवा जिकडं वारं उफनल, जिकडं वारं वाहेल तिकडं त्या ठिकाणी आपली थग घेऊन जातो. ती परिस्थिती या वनव्यानी केली. खऱ्या अर्थानं हे वनवा जो पेटला खऱ्या अर्थानं तो बिहारमध्ये आणि दुसरा गुजरातमध्ये. बिहार मधल्या तरुणांनी या प्रकरणाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यापक स्वरूप दिलं की त्या व्यापक स्वरूपामध्ये त्यांनी आपला स्वतःचा मुख्यमंत्री घालवला आणि देशाच्याही पंतप्रधानाला या पदावरून पाय उतार केलं. आणि ही खरी परिस्थिती ही आक्रोशाची असते की जेव्हा आमच्या नैतिक अधिकारावर, आमच्या प्रश्नावर जेव्हा शासन लक्ष देत नसेल तेव्हा या पद्धतीचे हातखंडे हे जनतेने हातात घेणं हे काळाची गरज असते. पण त्यासाठी जनता ही जागरूक असणं गरजेचं आहे. तत्कालीन व्यवस्थेमध्ये ज्या विद्यार्थ्यांमधला जो आंदोलन होतं ते आंदोलन या शिगेला पोहोचलं की आता या सगळ्या गोष्टीतून आम्हाला खऱ्या अर्थानं सामाजिक बदल हवे आणि हे बदल घडवण्यासाठी बिहारच्या तरुणांनी, बिहारच्या विद्यार्थ्यांनी जयप्रकाश नारायणांकडे जाऊन मागणी केली की या आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही करा. पण त्यावेळेस जयप्रकाश नारायणन म्हणले की हे जर नेतृत्व मला करण्याची तुम्ही जर मला सांगत असाल तर मी जे सांगतो त्या मार्गावर तुम्हाला चालावं लागेल. वास्तविक स्वरूपात जयप्रकाश नारायणांनी ज्या पद्धतीच्या अटी शर्ती घातल्या आणि त्या अटी शर्तीच्या वर हे आंदोलन देशव्यापी आंदोलन बनलं. अटी शर्ती सोप्या होत्या, कोणतंही हिंसक वळण होणार नाही, विद्यार्थ्यांना किंवा आपल्या प्रश्नांना मांडण्यासाठी जे सनदशीर मार्ग आहेत, जे संवैधानिक मार्ग आहेत, त्या संवैधानिक मार्गाचा अवलंब करून आपल्या मागण्या आपण शासन दरबारी पोहोचवाव्या.
आणि त्या संदर्भात आमरण उपोषण, निदर्शन, धरणे आंदोलन, मोर्चे या माध्यमातून आपला आवाज प्रत्येक सरकारी दप्तरापर्यंत, या मुख्यमंत्र्यापर्यंत किंवा तत्कालीन पंतप्रधानापर्यंत हा पोहोचवण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे. या पद्धतीच्या जेव्हा सगळ्या शृंखला त्या विद्यार्थ्यांनीही जयप्रकाश नारायणनचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीची भूमिका आखण्यात आली, त्या आखण्याला भूमिकी जेव्हा सरकारच्या समोर आल्या तेव्हा सरकारनं त्या बिहारमध्ये गोळीबार करून या आंदोलनकर्त्यांचं दमन करण्याचा प्रयत्न केला. ही आग जास्तच फोफावली, कारण की कोणतीही आग जितकी दडपण्याचा प्रयत्न करताल किंवा असंतोषाला दाबण्याचा प्रयत्न करताल तेव्हा तो असंतोष तेवढ्याच व्यापक प्रमाणात वाढत असतो आणि ह्याचे परिणाम तिथल्या मुख्यमंत्र्यांनाही भोगावे लागले आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही भोगावे लागले. हे भोगण्याची वेळ आली म्हणून ही आणीबाणी लागू करण्यात आली. त्यावेळेस कसला उजवा नव्हता, कोणी डावा नव्हता, कोणी समाजवादी नव्हता, कोणी हे नव्हतं. ज्याला या सगळ्या गोष्टींची गरज होती आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तनासाठी ही निर्माण झालेली चांगली व्यवस्था, खऱ्या अर्थानं तीच व्यवस्था आज सामाजिक पटलावर होणं गरजेचं आहे. पण ती भूमिका घेण्यासाठी आजचा नागरिक जिवंत आहे का, हा पहिला प्रश्न. किंवा ज्या वेळेसच्या परिस्थितीला ज्या पद्धतीनं साचे बंद करून संविधानिक मार्गाने प्रत्येक पाऊल उचलण्यात आलं, त्या पद्धतीच्या काटेकोर पद्धतीनं वागण्याची तयारी आमची आहे का? कारण की जयप्रकाश नारायणांनी ज्या पद्धतीची आचारसंहिता या आंदोलनावर लावली होती, कसल्याही हिंसक वळणाला वळण जाणार नाही, ही पहिली अट. आजची परिस्थिती या आंदोलनांची पाहिली तर ही आंदोलने या पद्धतीने चालतील का, या सगळ्या गोष्टींची मीमांसा केली तर खऱ्या अर्थानं समाज प्रगतीसाठी, समाज विचारासाठी आणि सामाजिक उत्थानासाठी आंदोलन ही सामाजिक काळाची गरज असते. परंतु या संदर्भात आज ज्या पद्धतीची परिस्थिती बघून बोकाळली, कारण की बेरोजगारीचा ज्या पद्धतीने थैमान घातला जातो, शैक्षणिक संस्थांचा ज्या पद्धतीने आज इंग्रजी शाळेंचा जर प्रकार बघितला तर सर्वसामान्य पालकाच्या खिशाला परवडणारी ही व्यवस्था नाहीये. तरीही आम्ही आटापिटा करून आपली सगळ्या इच्छा मारून त्या आपल्या पाल्याचं भवितव्य घडवण्यासाठी आपल्या तिलांजल्या देऊन त्या पाल्याचं भवितव्य घडवण्याच्या मार्गावर आहोत. आणि या सगळ्या गोष्टींची विचार केल्यानंतर त्या आणीबाणीचा आणि सध्याच्या परिस्थितीचा जर विचार झाला तर खऱ्या अर्थानं आजही समाज व्यवस्था ही त्यावरच अवलंबून आहे. परंतु काय आहे की आपल्याकडे आता खऱ्या अर्थानं ते सामाजिक जयप्रकाश नारायणांसारखे जे नेते आज खऱ्या अर्थाने त्या विचाराचे नेते आज हयात आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण की जो येतो तो आपल्याच पत्तरावर भात वाढण्याचा प्रयत्न करतो, जो येतो तो माझं भवितव्य पुढे काय आहे याचा विचार करायला लागतो. आणि या विचाराच्या गुरफट्यात नेमकी अडकते ती जनता आणि अडकतात ते प्रश्न. हे प्रश्न कधीच निकाली निघू शकत नाहीत, कारण की आम्ही आत्मकेंद्रित वृत्तीने इतके बरबटलोय की ती केंद्रित वृत्ती आमच्या समाजातून बाहेर निघणं म्हणजे आता खऱ्या ती आमची गोचिडी ज्या पद्धतीने चिटकलेली असते, जोपर्यंत ती गोचिडी पूर्ण रक्त आमचं शोषून घेत नाही तोपर्यंत आमचं शरीर सोडत नाही. त्या पद्धतीची या आत्मकेंद्रित वृत्तीची परिस्थिती आमच्या जीवनाशी झाली. त्यामुळं विषय थोडासा बाजूला झाला होता, पण त्या पद्धतीनं त्यावेळेची व्यवस्था ही आपत्कालीन येण्यासाठी आणीबाणी लागू करण्यासाठी कारणीभूत ठरली. आणि या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानेच खऱ्या अर्थानं जी नवचेतना या समाजात पेरली आणि ते जे आज आम्ही जे पाहतो की समाज परिवर्तन नावाची ज्या विचारांच्या परिवर्तनाची जी लाट उसळली आणि अनेक नवीन चेहऱ्यांना, नवीन विषयांना संधी मिळाली. परंतु ही संधी खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रेमासाठी राष्ट्रप्रथम म्हणून वापरण्याची गरज आहे. पण राष्ट्र हा विषय जनतेतून तयार होतो आणि जनता जर प्रामुख्याने या सगळ्या संदर्भात जर आमच्या प्रत्येक विकास योजनेचं जर उद्दिष्ट हे सर्वसामान्याने अंत्योदय जर असेल तरच खऱ्या अर्थानं या जनतेचा विकास हा झाला म्हणून आम्ही समजू शकतो, आमच्याकडे समजून घेण्यात येईल. परंतु आमच्याकडे जो प्रश्न आहे तो प्रश्न आजही निकाली निघत नाहीये. बेरोजगारीच्या पद्धतीने वाढत चालली, ज्या पद्धतीनं आज परिस्थित्या बदलत चालल्या
सामाजिक अधपतन वाढत चाललंय आणि याच्यातून या पद्धतीचा विचार हा समाज उत्थानासाठी अशा पद्धतीच्या वैचारिक क्रांत्या वैचारिक विषय व्हायला हवे. परंतु ही या पद्धतीचे जोपर्यंत जयप्रकाश नारायणन किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे प्रमुख विचार प्रवर्तक समाजात निर्माण होणार नाही तोपर्यंत या समाजाचं उत्थान किंवा समाजाची विचार पुढे जाणार नाही. बघूया सामाजिक परिस्थितीमध्ये काय परिवर्तन करण्यासाठी तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे त्या या कॉमेंट्सच्या माध्यमातून प्रदर्शित करा आणि चॅनलला लाईक आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. नमस्कार.